आपल्याला चांगले चालेल बोलला ना. तर आपला कल्प्या विचारायला गेलेला. काय विचारायला गेलेला माहिती. आपण इकडे बाहेरच्या गावात आलोय ना, इथलं विचारायला हवा ना. आपण आणणार का कोंबड्यांचा कालीजा आणि भाजणार इथे? चालेल का मला? पिठावून लावती. आणि इथं लागला समज वनवा लागला, इकडे जो काजू चालल्या लोकांच्या, कुठून आणायचं पैसे? काय विचारलेला बरा. नमस्कार मित्रांनो, मी तेजस गुरु. पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि जवळजवळ मित्रांनो आहे ना 2 महिन्यानंतर व्हिडिओ चालू केला आहे. तर मित्रांनो आहे ना दिव्याला आलो आहे मी, त्याच्यामुळे आपले व्हिडिओ काही येत नाहीत. सो खूप दिवसानंतर व्हिडिओ आज चालू केला आहे. आणि आहे ना आज संडे आहे, तर आम्ही बाहेर आलो आहे. आणि दिव्याच्या पुढे आलो ना तर इकडे गाव टाईप आहे एकदम. तर बघाल ना इकडे एकदम मस्तपैकी गावासारखं वातावरण आहे. आणि बघा तर इकडे भातशेती वगैरे पण आहे आणि मस्तपैकी एकदम ग्रीनरी आहे. तर पाण्याचा भाग आहे ना थोडासा, तर अजून पण इकडे हिरवळ तशीच आहे. आणि इकडे आहे ना आपली मित्रमंडळ आहे, दिसते काय? हां ती बघा. तर आज आहे ना बाहेर आलो आहे आणि मस्तपैकी इकडे दिवसभर टाईमपास करायचा आहे. मित्रांनो आहे ना घरी बसून ना वैताग येतो जाम. इकडे आलो ना तर गावाचं पण फील येतं मस्तपैकी. तर इकडे आलो आहे आणि दिवसभर इकडे टाईमपास करायचा आपल्याला. तर हा इकडे आपला कल्प्या आहे आणि काय करतोय? चूल पेटवतोय. आता चूल नुसतीच विस्तो पेटवतोय. आताच मगाशी कोंबडी आणले. कोंबडीचं काळीच काढून आणले. कोंबडी नाही आणली आपण. कोंबडी आणली, पहिली कोंबडीला सोलली, नंतर मग कोंबडीला त्याच्यातला सगळं साफ करून घेतला. आणि आम्ही फक्त कलेजीच खातो. आणि बाकी मग कोंबडी काय गेली? कोंबडीला सोडून दिलेली. आम्हाला फक्त दिल पाहिजे होता ना. कोंबडीला सोडून दिलेली आम्हाला बाकीची काय करायचं. म्हणलं कुठच्या लोकांची कोंबडीचा जीव घ्यायचा, म्हणून बदला तुझा दिल आम्हाला दिल आया था तेरे पे, वो खाली दिल ले लिया और कोंबडी को छोड़ दिया. तर इकडे आहे ना विस्तो पेटवायचं काम चालू आहे आणि कल्प्या स्पेशली तिकडे परवानगी घेऊन आलाय. विस्तो पेटवला तर चालेल का? गावात विचारलं का आधी? गावात घेतलं तर चालेल काय? थोडी चालायचं. तर इकडे बघाल ना मित्रांनो, तर इकडे बघा एकदम गावासारखं आहे. आणि इकडे बघा इकडे मंदिर आहे एकदम मस्तपैकी. आणि इकडे आहे ना भातशेतीच्या मळ्यात आहे बघा लगेच. तर इकडे आहे ना काळीच घेऊन आलंय कोंबडीचं आणि पोट्टा पण आहे. दिल नाही, काळीज म्हणजे दिल नाही, हार्ट म्हणजे दिल. ते पण आहे ना? होय असेल. काळीज त्याच्याबरोबरच असतं. बरोबर. तर काळीच घेऊन आलाय आणि इकडे आहे ना भाजणार आहे आता मस्तपैकी. तिथं पाणी आणणार होतं, धुवायला भेटला असता. तर इकडे आहे ना आपल्या कल्प्या आहे आणि इकडे दादा. याला ओळखत असाल. यही है मुर्गी का. आणि इकडे काळीज, किती काळीज आहेत. आणि 2 मेंबर आहेत ना आपले तिकडे आहेत. तर तिकडे रुपये आणि दुसरा त्याचं नाव काय? ऋषी. आणि आपल्याला दिवस इकडेच काढायचा आहे बरोबर ना? आणि इकडे संडे स्पेशल की 30 स्पेशल? संडे स्पेशल. 30 शुक्रवारी आला होता, त्याच्यामुळे आम्हाला काही प्रोग्राम करता आला नाही. तर इकडचं वातावरण बघाल ना तर एकदम प्रॉपर गावासारखं वाटतंय आणि गावाकडे आल्याचा फील येतो. आणि अजून तुम्हाला मेंबर दाखवतो आपले. आणि 2 मेंबर आपल्या इकडे आहेत. तर हा रुपये आहे आणि हा काय नाव ते? आणि हा ऋषी आहे. हा बघा. आणि फोटो सेशन चालू आहे आणि फोटोशूट चालला यांचा. अरे काढू गोया, फोटोग्राफर चांगला असं. होय ना? हां. तर हो बघा आता नुकतोच फोटो काढला ना रंपाटसो. आम्ही इकडे मस्तपैकी हवेशीर आलो. एकदम मस्त चिंचेचं झाड आहे, पण चिंच नाही. चिंचेचं झाड आहे इकडे बघा. आणि मध्ये 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 चिंच आहेत, ते नंतर काढूया आपण. आणि हे बघा भात आहे ना ऑलरेडी कापलंय. आणि हे बघा त्याच भाताला परत भात आलंय वरती. आणि बघा कणस पण आलीत, म्हणजे केसरं पण आलीत भाताला बघा नंतर कापल्याच्या नंतर. आणि भात आहे नाही बघा तयार झालंय, पूर्ण तयार झालंय. असं वाटतंय भात कापलेलंच नाही. गावाचं फील येत आहे ना? गावाकच असल्याचा वाटतोय मला. आपला चुला झाला का ना? पेटवतात तिकडेच जाते आता. मला सांग.
चला तुमचा चालू द्या, मी येतो इकडनं. हा बघ धूरबीर केला नाही बघ, आता खरोखर वाटोक लागला गावाक आल्यासारखा. नमस्कार मंडळी, माझी ओळख करून देतो. मी रुपेश घाणेकर आणि आज मी तेजा गुरवच्या चॅनलवरती आलो आहे आणि तुम्हाला दाखवतो. आज इकडे आलो आम्ही दिव्यामध्ये. इकडे एक छोटं गाव आहे, इकडे एक छोटासा गावाचा फील, कामामधून थोडंसं रेस्ट घेऊन आज इकडे फिरायला आलो. मस्तपैकी वातावरण आहे आणि इकडे आपली मंडळी आहेत, छानपैकी कलेजी वाजतायत, कारण ती काहीतरी खायला आम्ही जेवण वगैरे पण आणलंय आणि आज इकडे थोडं एन्जॉय करायला आलो. आज आम्ही फुल टू धमाल करणार आहोत. आणि तेजा बोलला की छोटा ब्लॉग करूया आपण, म्हणून आपण एक तेजाच्या चॅनलवरती एक छोटासा ब्लॉग करतोय. आणि इकडे आपला तेजू आहे. तेजू हाय. आणि सगळे मंडळी आपले बसले तिकडे. आता आपण तिकडे जाऊया, काय चाललंय आपण तुम्हाला मी सगळं दाखवणार आहे आज ब्लॉग मध्ये मस्तपैकी. बघा काय चाललंय. हे जो चाललाय आपला कलेजी फ्राय चाललाय ना म्हणून. आणि इकडे आपले माझे भाऊ कल्पेश, इकडे ऋषिकेश आणि इकडे आमचे करता धरता सगळे इकडे आहेत. आणि इकडे आहेत ब्लॉगर. एक नंबर. अरे असा फोटोग्राफर नसतो, एक फोटो काढला की दाखवायला जातो. आम्ही नवी कसं ना, नवीन असतो. चिकन खडं लागलं पायाला रे. काय चिकन खडं दाखव. चिकन खडं आम्ही गावाला आमचं चिकन, आमच्याकडे याला कडबे बोलतात. आम्ही चिकन खडे बोलतो. तर मित्रांनो हे बघा, आम्ही चिपळूणच चिपळूण रुपया आहे ना, रुपया आणि हे तिघे पण आहेत ना. तो पण तुमच्याच गावातला आहे ना. चिपळूणचे. तर हे तिघं एकाच गावातले आहेत, एकाच गावातलं चिपळूणच. आणि हो आमचा आचारी. आणि मित्रांनो आहे ना, रुपयाचं पण चॅनल आहे, रुपेश घाणेकर म्हणून चॅनल आहे. रुपेश घाणेकर म्हणून ब्लॉगिंग चॅनल आहे. तुम्ही युट्यूबवर जाऊन सर्च करू शकता रुपेश घाणेकर म्हणून. आणि जर तुम्हाला ब्लॉगिंग वगैरे आवडत असेल, खेकडे वगैरे तुम्हाला पकडायचे किंवा गावाकडच्या गोष्टी जर आवडत असतील तर नक्की चॅनलला व्हिजिट करा. रुपेश घाणेकर म्हणून चॅनल आहे. आपल्याला तेजस लिंक सुद्धा देईल खाली. होय होय देणार, नक्की टेन्शनच घेऊ नको. डिस्क्रिप्शन मध्ये मित्रांनो सबस्क्राईब करा आपल्या होय चॅनलला. होय डिस्क्रिप्शन मध्ये लिंक असेल मित्रांनो रुपयाच्या चॅनलची. ओके ओके. तर तिकडे जाऊन पण सबस्क्राईब करा. आणि इकडे आपला दादा बघा कसा बसलाय, काय बघतोय तो, वाट बघतोय काय काय केलंय. तर इकडे काहीच भाजत ठेवलंय. आणि इकडे आहे ना काळीच भाजलं तरी भाजलंय. तर इकडे मस्तपैकी काळीच भाजलंय. हे बघा कुरकुरीत झालंय आणि मस्तपैकी वास पण येतोय. खाऊन बघ जरा कल्प्या, टेस्ट बघ कशी लागता ती. भाजलंय. तर इकडे आहे ना भाजलेलं काळीच खातोय. भाजूनच मस्त लागतो. मी काळीच असंच खात नाही चिकन मधलं. नाही चिकन मधलं खातच नाही. आणि इकडे नवीन एक्सपेरिमेंट करत होते. काय फेकून दिला कप कशाला. अरे ते ब्लर येतोय. ओ भाई मारो मुझे मारो. कलेजी सॉलिड आहे. बरेच दिवसांनी खातोय भाजून. मी खाल्ले गावाला कधी केलं होतं तेव्हाच आहे. पण गावाला पार्टी केली तेव्हा खाल्लेलं. ते तिला मध्ये बघा बघा तो जळ खुसखुशीत नरम. भाई एक नंबर. खा नाही तो ऐसे खाव नाही तो. संडेला गावाचा फील येतो इकडे एकदम. असं वाटतंय गावाला जाईल. गावाचा फील येतोय एकदम संडेला. थम्सअप पण आणलाय. नुसता थम्सअप आहे मित्रांनो, दुसरा काय नाही आहे. अल्कोहोलिक माणसं नाहीत आम्ही. त्याच्या तिखट मीठ असतं ना, मग भारी लागला असता. तर इकडे मस्तपैकी थम्सअप पिऊया ऋषीभाई. थम्सअप
थोडासा टचअप हो जाए. अरे चेअर्स. मारो मुझे भाई. कोल्ड्रिंक्स तर कोल्ड्रिंक्स. चेअर्स. तर तिकडे आहे ना मंदिर दिसते, तर तिकडे जाऊन येऊया आपण. बघूया कुठलं मंदिर आहे ते. आणि इकडे आहे ना काहीतरी लावलेलं दिसतंय, ते बघूया आधी काय लावलेलं आहे ते. काय असेल हे? वांगे आहेत काय आहे की लावलेलं आहे की का नाही? काय तयार केली, वाफे तयार केले आहेत, पण काय आहे बघूया आधी. वांगे असावे माझ्या भाजी लावायला चांगली ना पाण्याची. मित्रांनो. इकडे आहे ना वांग्याची रोपं लावली ती बघा खूप सारी. पाणी पण सोय करून ठेवलं. पाण्याची गरज नाही ऍक्च्युअली त्यांना. पाणी घाल उगाच तरी पाण्याची गरज नाही. ओला आहे, जमीनच ओली आहे पूर्ण. पाण्याचे ते क्षार पाहिजेत ना त्यांना. चल आपण बघूया तिकडे मंदिर बघूया. वाट कुठे दिसत नाही. इकडून इकडून. आणि इकडे ना मित्रांनो जास्त हा बघा हा भांबुर्डा आहे. म्हणजे रायगडमध्ये पोपटी बनवतात ना त्याच्यामध्ये हा टाकतात. आणि आपल्याकडे ना तर कोकणात वेगळ्या टाईपचा आहे तो भांबुर्डा. म्हणजे जाड्या टाईपचा आहे तो आणि एवढा मोठा नाही वाढत तो. वड भारी आहे ना, मस्तपैकी एक नंबर वड आहे. हो नाही पण इकडे आहे. तर मित्रांनो वातावरण एकदम मस्त आहे इकडे, एक नंबर. आणि इकडे बघा खेकड्याचं बीळ आहे बघा. तर इकडे आहेत ना खेकडे पण आहेत, पण कुठल्या प्रकारचे खेकडे आहेत माहित नाही, कारण इकडे ना व्हाईटवाले खेकडे असतात छोटे छोटे, तेच असतील कदाचित. खूप बीळ आहे तिकडे, एक नंबर. इथे जायला पाहिजे होतं. हे आहे वडाचं झाड आणि भारीच वाटते ना, एकदम गार थंड वाटते ना एकदम. पण वडाखालीच एक नंबर वाटतं. काय माहितीये का आमच्या गावाला पण एक वड आहे ऋषी काय. आम्ही दुपारी जाणार ना 4 वाजेपर्यंत त्या वडावरती मोठं वड आहे. कुठे खजाना? खजाना मिल गया किधर? खजाना आईच्या गावात खजाना मिळालाय रुपयाला. ओ हो 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 ओ हो हो हो. एंगेजमेंट रिंग हमने तो लड़की नहीं देखी भाई. इकडे बघताय तलाव आहे. अरे कुर्ल्या बिरल्या असतील इकडं, बिळ आहे ती काय. मित्रांनो ना आपल्याला कुर्ल्या पकडायला यायला लागणार वाटतं इकडं. तर इकडे ना मासे पण आहे त्याच्यात. हे मासे आहेत हे बघ. हा बघ बिळ कसला, ह्याच्यात लय कुर्ली मोठी असत. हा बघ भात बघ ना, वाटत नाही कापलेला आहे, परत कापायला झालंय. हे बघा परत लावणी लावल्यासारखं वाटतं इकडे. हे बघा मित्रांनो दिव्याच्या या साईडला आलो ना तर इकडे गावं आहेत, म्हणजे गावच आहेत, छोटी छोटी गावं आहेत इकडे पुढे. आणि त्याच्यामुळे इकडं पूर्ण एरिया आहे ना तो गावासारखाच आहे एकदम. आणि इकडे भात शेती पण खूप प्रमाणात करतात. बघाल ना पुढे पुढे तर खूप सारे मळे आहेत. आणि इकडे हे बघ तलाव आहे काय कातळाचं, तिथे फोटो चांगले येतील. हा बघ कोण निघाला. हे कोण आहे? तो आमच्याकडे पण येतो पण एवढा मोठा नाही. हा आणि हे तलाव मस्तच आहे बघा, एक नंबर तलाव आहे. लोक इथे ना कपडे धुवायला येतात. काय घरी आहे की ते बघा खूप सारी कमळं आहेत. हे बघा खूप सारी कमळ आहेत पण सगळे कळे आहेत, फुललेलं कमळ नाही. इथे एक आहे हे बघा, ते आता ना काढायला नाही होणार आपल्याला आतमध्ये. तर ऋषेने आहे ना कमळ काढलाय फायनली. हळू जा नाही तर आज जाशील. झाड काढू नको, फक्त फुल काढ. आणि फायनली कमळ तोडलाय. दाखव, फुलला नाही अजून ना. तर मस्तच कमळ आहे, एकदम व्हाईटवालं कमळ आहे, पांढरं कमळ आहे बघा. पाण्याच्या तिकडे फोटो काढता कमळाचो. आणि हो बघा हो रुपये आता फोटो काढताय कमळाचो. आणि हे बघा हा म्हणताना कमळ फुललंय. हे बघ फुलला, भारी आहे ना. आलो मंदिर बघायला आणि इकडे टाइमपास जास्त चालू आहे. हा तलाव कमल भेटला. कमल नाही रे, कमळ भेटला. तर मित्रांनो आहे ना चिपळूण मध्ये मला वाटतं काय ळ शिकवत नाही, ल शिकवतात. तर मित्रांनो जेवढे पण चिपळूणवाले असतात ना ते ल वापरतात, ळच्या इथे.
हा शाळा बंद आहे मंदिर. काय करूया, जाऊया. तर मंदिर आहे ना मित्रांनो बंद आहे. तर आता ना आपण रिटर्न जाऊया. तिकडे कल्पे आणि दादा वाट बघत असतील. चल. तर इकडे बघा गावदेवी मंदिर आहे बेतवडे आणि मंदिर आहे ना बंद आहे म्हणजे लॉक नाही आहे. हा मगाचा वड आहे. तर वडाखाली ना भारी वातावरण आहे एकदम आणि जास्वंदीवर खूप सारी फुलं आहेत. तिथून बघा मगाशी दिसत नव्हती तिथून. मित्रांनो आहे ना 2:30 वाजलेत आणि आपला आहे ना जेवणाचा टाइम पण झालाय. तर इकडे आहे ना आपण येताना बिर्याणी घेऊन आलोय. मी दिसतोय ना. तर इकडे चिकन बिर्याणी पार्सल घेऊन आलेलो आपण येताना आणि फक्त कलेची आम्ही भाजलेले इकडे आणि फक्त कलेची घेऊन आलो होतो. ती फक्त भाजायला घेऊन आलेलो आणि चिकन बिर्याणी पार्सल घेऊन आलो. तर आता 2:30 वाजलेत. तर आता आहे ना मस्त कलेची या लोकांनी खाल्ल्या फक्त आम्ही पेटा खाल्लाय. आ जाओ भाई खाने के लिए आ जाओ. आता हे सांगती ना फक्त की बा आम्ही कलेची नाही खाल्ली पण यांनी कलेची खाल्ली. हा तर मित्रांनो ना मस्त पैकी गावासारख्या वातावरणात आता मस्त बिर्याणी खाऊया. इथे चिकन बिर्याणी. तुमचं काय माहित नाही मला भूक लागली बाबा. मला पण लागली 2:30 वाजले ना. त्यांना तर इकडे आहे आपली चिकन बिर्याणी. पीस आहे की नाही याच्यात? पीस ना आता शोधून काढूया आतून बघूया. हा तर मस्त पैकी गरम आहे रे. खूप गरम आहे. खूप वेळ झाला तरी गरम आहे. थंड नाही झाली. हा म्हणून तर आहे मस्त गरम गरम आहे. अजून बराच वेळ झाला आपल्याला. ये देखो भाई क्या आहे पीस आहे. तर मस्त पैकी आहे ना चिकन बिर्याणी खाऊया आता कारण आता भूक लागली जाम. 2:30 वाजलेत. तर मित्रांनो ना बिर्याणी वगैरे आपली झाली खाऊन. तर कचरा आहे ना तो रुपया एका पिशवीत भरतोय. कचरा असा बाहेर फेकायचा नाही. तर मित्रांनो कधी पण बाहेर जाल ना आपल्यासोबत आणलेला जेवढा पण कचरा किंवा वेस्टेज असेल ना ते एका पिशवीत भरायचं आणि घेऊन जायचं जाताना. तर इकडे आहे ना आलोय वडाखाली आता मस्त भैया आणि ना मस्त सावले इकडे वडाखाली आणि वातावरण एकदम थंड आहे आणि बाकीच्या झाडापेक्षा ना वडाखाली मस्त एकदम गार वाटतं. कधी आता मस्तपैकी इकडे आराम करायचा आणि संध्याकाळी जायचं घरी. आता 2:30 वाजले ना. 4 वाजता इथून घरी निघूया म्हणजे आपण जवळजवळ 4:30 पर्यंत घरी जाऊ. होय ना चालत चालत आरामात. तर इथून चालतच आलो मी येताना. किती मिनिटं लागली? 20-15 मिनिटं ना. तर आहे ना तिकडून यायला ना 20 मिनिटं ते अर्धा तास लागतो आणि बघाल ना तर इकडे आल्यावर एकदम भारी वाटतं. तर एकदम गावचा फील येतो आणि इकडे रुपया बसलाय आपला. हा बघा झोप येते आता. तर मस्तपैकी आता बिर्याणी खाल्ली ना तर झोप येते. चटई आणायला पाहिजे होती. आणि इकडे ऋषी बसलाय. ऋषी काय करतोय? काय पबजी खेळतो की मग? फोटो बघतोय. तो फोटो बघतोय. फोटो काढलेत ते. आपला फोटोग्राफर आहे तो. फोटोग्राफर आहे आपला. फोटोग्राफर आहे. तर मित्रांनो आहे ना आता ना थोड्यातून एखाद दुसरा व्हिडिओ तरी करण्याचा नक्कीच प्रयत्न करू. तर मित्रांनो आहे ना वाजलेत आता 4 आणि सकाळी 11 वाजता आलेलो. तर बराच वेळ गेला इकडे मस्तपैकी आणि आता आहे ना घरी चाललोय. तर आजचा संडे ना एकदम मस्त एन्जॉय केला गावासारखा.
तर आता चाललोय घरी, तर व्हिडिओ आहे ना इथे एंड करूया. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि रुपयाचं चॅनल आहे रुपेश घाणेकर, डिस्क्रिप्शनमध्ये लिंक असेल, तिकडे जाऊन रुपयाच्या चॅनलला पण नक्कीच सबस्क्राईब करा. तर व्हिडिओ आहे ना इथेच एंड करूया. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायचं आहे, माझ्या चॅनलला पण सबस्क्राईब करायचं आहे. भेटू लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.